आजकालच्या आपण ज्या समाजामध्ये राहतोय तिथं सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम मूल्यवर्धनची ट्रेनिंग घेण्याचा अर्थ असा आहे की आपल्या मुलं आपण सुद्धा या नातेसंबंधापासून खूप मागे झालेलो आहे. अभ्यासक्रमामध्ये हे सगळं घेण्याची गरज का पडली? मुथा फाउंडेशन म्हणा किंवा दशसूत्री म्हणा, हे सगळं आणण्याची गरज आपल्याला का पडलेली आहे? त्याचं कारणच हे आहे की या सगळ्या गोष्टीतून आपण खूप मागे गेलेलो आहे. आपण स्वतःला प्रगत करण्याच्या नादामध्ये आणि मंगळावर जाण्याच्या नादामध्ये, चंद्रावर जाण्याच्या नादामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आता इतक्या मागे झालेल्या आहेत की आता आपल्याला पुन्हा चुलीवरची भाकर आवडायला लागलेली आहे. बरोबर? आपल्याला आता पुन्हा सगळं तेच हवंय. आपल्याला पुन्हा आता आई हवी, आपल्याला आता पुन्हा वडील हवेत, आपल्याला पुन्हा ते सगळे नातेसंबंध जोपासायचे आहे. कारण मोबाईल हा विरंगुळा देऊ शकतो, प्रेम नाही देऊ शकत. आणि पुन्हा तिथं जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला हे नातेसंबंधांची जी गरज आहे ती लहान मुलांमध्ये कशी रुजवायची याच्यासाठी आपल्याला खूप काही म्हणजे करता येऊ शकतं शाळेमध्ये. आणि शिक्षक म्हणजे शिक्षक असो शिक्षिका असो, सगळ्यात जास्त जर गोड संबंध कोणामध्ये असू शकतात. आपण जास्त वेळ आपल्या मुलांमध्ये राहतो, स्वतःच्या मुलांसोबतही आपला वेळ नसतो जेवढा वेळ आपण शाळेतल्या मुलांसोबत राहतो. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मुलं माझी स्वतःची नाही तर माझ्या शाळेतली मुलं हे माझं सर्वस्व म्हटलं तरी चालेल. त्यांचे आणि माझे संबंध एवढे गोड आहेत, म्हणजे किती जरी वर्ष झाले, 2002 पासून माझी सर्व्हिस आहे तेव्हापासूनची मुलं आजपर्यंत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. काही अडचण आली तरी ते आजही मला फोन करतात, मॅडम असं झालंय प्लीज सांगा ना काय करायचं. आणि आता आमचे संबंध मैत्रीचे आहेत. आता ते मॅडम म्हणून नाही बोलत मला. 1-2 वर्षापूर्वीचेही माझी जी मुलं आहेत त्यांनाही काय अडचणी आहेत ते बरोबर माझ्याशी शेअर करतात. मागच्या 2 वर्षात आता सध्या मी ज्या शाळेत आहे, मोठा वर्ग 8वीचा आणि 7वीचा वर्ग मी घेतलेला आहे. खूप कंप्लेंट्स होत्या त्या वर्गामध्ये. जेव्हापासून मी तो वर्ग घेतला तेव्हापासून मी फक्त या एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केले, नातेसंबंध. तुम्ही घरच्यांशी कसे ठेवायचे, तुम्हाला त्याच्या बाबतीत काय अडचण आहे आणि तुम्ही माझ्याशी कसं ठेवायचं. काय अडचण आली 99% मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी करते. मला इतका ड्रास्टिक चेंज दिसला त्या मुलांमध्ये. माझी एक मुलगी आहे 2 वर्षापूर्वीची माझी स्टुडंट, ती मागे 8-15 दिवसापूर्वी माझ्याकडे आली होती. म्हणजे 8-9 महिने झाले आता, समजा दुसरं सत्र सुरू होऊन 7-8 महिने, तरी तिचं रडणंच नाही थांबलं. मॅडम तुमच्याशिवाय करमतच नाही, मॅडम तुमच्याशिवाय करमतच नाही. खूप रडली, येऊन माझ्या गळ्यात पडून ती. मी पण रडले, म्हणजे ती खूप लाडकी होती माझी. तर ती मला म्हणायला लागली की मला रात्रीची झोपच नाही आहे ना मॅडम, तुम्ही नाही येतात. माझी आई माझ्या खूप चिडली की असं वेड्यासारखं प्रेम करत असतात का कुणावर म्हणून. पण मला तुमचे शब्द आठवतात. म्हटलं आता तू माझ्यासाठी एक करायचं, ज्या दिवशी तू खरंच माझं नाव कमवशील ना त्या दिवशी राजी मला वाटेल की माझं संस्कार सार्थकी ठरले. मॅडम लाल दिव्याच्या गाडीत नाही बसले तरी चालेल, पण तुम्हाला वचन देते मी एक उत्तम नागरिक आणि उत्तम बायको बनून तुम्हाला नक्कीच दाखवणार. मॅडम हे शब्द कुठून आले हे शब्द? आपल्याला कळत होतं का या वयामध्ये 7वी-8वी मध्ये? मला तर नाही वाटत की मला कळत होतं हे सगळं. ती बोलली हे सगळं कुठून आलं, जिथं मी दररोज त्यांच्याशी माझ्या अनुभव, माझ्या जीवनातल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते दररोज. 2 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मॅडम जॅस्मिन मॅडमचे मिस्टर आहे, जमादार माझे भाऊ आहेत, ते माझ्या वर्गात आले. माझा अख्खा वर्ग रडत होता आणि मी पण. मला भानच नाही की सर वर्गात आले आणि मुलांनाही नाही. सर आले आणि थोड्या वेळानंतर आमचं एकदम लक्ष गेलं. आम्ही एक पाठ म्हणजे धडा शिकवणं चालू होतं. आम्ही इतके गुंग झालो होतो ते शिकवण्यात आणि मी माझा अनुभव सांगत होते त्यांना. पूर्ण वर्गातली मुलं रडत होते. थोड्या वेळानंतर म्हणजे मला एकदम रिअलाइज झालं आणि सरांना एकदम हे झालं की काय झालं तुम्हाला सगळे कावर रडताय. म्हटलं काही नाही, आम्ही पाठ शिकत होतो. एवढं तल्लीन म्हणून पाठामध्ये हेच शिकवत होते मी की नातेसंबंध कसे जोपासायचे. त्या मुलांना आपल्या आईसाठी कोणता त्याग केला, आपण ते त्याग केल्यावरती आपलं जीवन नंतर कसं सुधारतं, जे आज आपण देतोय ते उद्या आपल्याजवळ कसं येतं याच्याबद्दल आमचं बोलणं चालू होतं. तेव्हापासून मला तरी वाटतं की माझी ही जी 20 वर्षाची सर्व्हिस झाली, मी काय दिलं नाही दिला, पण हे सगळं कसं जोपासायचं आणि एक उत्तम व्यक्ती कसं बनायचं याचं प्रशिक्षण नक्कीच आपण देतोय आणि ते दिलंच पाहिजे. तरच आपलं जो म्हणजे आपली जी नोकरी आहे, आपण जे काम करतोय ते काम सार्थकी लागेल. खरंच तीच